पाथर्डीत मुलीच्या अपहरणाचा थरार, पोलिसांनी तासाभरात लावला छडा। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे 19 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा थरार समोर आला। दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत एका तासात मुलीला ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले। मात्र आरोपी फरार झाले आहेत। त्याचे झाले असे, शुक्रवारी घटनेतील मुलगी तिसगाव येथील ब्युटी पार्लरमध्ये आली होती। ती बाहेर पडताच एका स्कॉर्पिओमधून 2 महिला व एक आरोपी उतरला व त्यांनी मुलीला मारहाण करत स्कॉर्पिओत बसवले। काहींनी यास विरोध केला असता ही मुलगी मनोरुग्ण असल्याचे सांगत तिला गाडीत बसवून फरार होत मुलीला गाडीच्या मागे बांधून ठेवत तिचा मोबाईल बंद केला। आपली मुलगी का आली नाही म्हणून तिच्या पालकांनी शोध घेतला असता त्यांना घटनेची माहिती समजली व त्यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केला। पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी 3 पोलीस पथके मुलीच्या शोधासाठी पाठवत घटनेची माहिती अहिल्यानगर पोलिसांना कळवली। यानंतर मुलीने काही वेळासाठी आपला मोबाईल चालू करताच तपासात असलेल्या मुलीला पुणेच्या दिशेने घेऊन जात असल्याचे पोलीस पथकास लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती पुणे पोलिसांना कळवली। शिक्रापूर येथे पोलिसांनी सापळा लावला, मात्र आपल्या मार्गावर पोलीस असल्याची कुणकुण लागताच आरोपींनी मुलीला शिक्रापूर येथील चाकण चौकात सोडून पळ काढला। यानंतर शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मुलीला ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले।